जळगाव शहरात वाढत्या अवैध धंद्यांविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम सुरू असलेल्या सट्टा बाजार आणि इतर अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा थेट इशारा मनसेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना देण्यात आला आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात शहरातील अनेक ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेल्या सट्टा बाजारांचा उल्लेख करण्यात आला आहे। जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट परिसरात, तेही शासकीय कार्यालयाच्या खालीच उघडपणे सट्टा सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तसेच तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गुजरात पेट्रोल पंप उड्डाण पुलाजवळ बळकावलेल्या जागेवर आणि कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धिविनायक चौकात थेट ग्रीन शेड उभारून बेकायदेशीर सट्टा व्यवसाय सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत रामानंद घाट नाल्यालगत मोठ्या प्रमाणावर सट्टा बाजार सुरू असल्याचेही मनसेने म्हटले आहे। विशेष म्हणजे हे सर्व प्रकार पोलीस आणि प्रशासनाच्या नाकाखाली सुरू असल्याने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे। संबंधित पोलीस निरीक्षकांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मनोबल वाढले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मनसेच्या शिष्टमंडळामध्ये उपमहानगराध्यक्ष राजेंद्र एस निकम यांच्यासह श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे, विकास पात्रे, राजेश मराठे, इसूफ खाटिक, अजमल खाटिक, अली खाटिक, बादशहा खाटिक आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मनसेने प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा देत पुढील 10 दिवसांच्या आत शहरातील सर्व अवैध धंदे आणि सट्टा बाजार पूर्णपणे बंद करण्यात यावेत अशी मागणी केली आहे, अन्यथा त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन जळगाव शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असेही निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे। श्रीकांत धिवरे साहेबांना तुम्ही आज निवेदन दिलेले आहे, नेमकी काय अपेक्षा होती त्यांच्याकडून आणि त्यांनी काय रिस्पॉन्स दिला तुम्हाला? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्याचं कारण असं की जळगाव शहरामध्ये जे अवैध धंदे चालू आहेत याच्यामध्ये सगळे आले, सट्ट्या पत्त्यापासून सर्व काही, तर आता नवीन धाडी पडत आहेत। धिवरे साहेब आल्यापासून थोडा इम्पॅक्ट आहे, पण जे सट्टा आणि पत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ह्या वस्तू लवकरात लवकर तात्काळ कारवाई करावी, कारण युवा पिढी ही बिघडत चाललेली आहे आणि जळगाव शहरामधून युवा पिढी जर बिघडत गेली तर येणारा भविष्यकाळ जो तरुण पिढीचा आहे अत्यंत धोकादायक आहे। त्याच्यामुळे सर्व पोलीस प्रशासनाने या निवेदनाची, या पत्राची दखल घ्यावी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पत्रावर कारवाई करावी अशी आमची त्यांना एक विनंती आहे। पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेले आहे, नेमकं काय करा नाही? जळगाव शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे। आता अवैध धंद्यांमध्ये सगळ्या गोष्टी येऊन गेलेल्या आहेत। अवैध धंद्यांमुळे मुलं चुकीच्या मार्गाला जात आहे, जळगाव शहराचं वातावरण बिघडत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत आज पोलीस अधीक्षक साहेबांना, श्रीकांतजी धिवरे साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की ज्याही प्रकारचे जळगाव शहरामध्ये अवैध धंदे चालू आहेत ते आपण तात्काळ बंद करावे। आम्हाला आशा आहे की श्रीकांतजी धिवरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या मेहनतीमुळे जळगाव शहरामध्ये अवैध धंदे बंद होतील। आम्हाला अवैध धंदे नको, यामुळे येणारा युवा वर्ग हा चुकीच्या मार्गाने जात आहे, चुकीच्या मार्गाने आलेला पैसा चुकीच्या मार्गाने वाढतो। त्याच्यामुळे जळगाव शहरामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे रक्तपात वाढलेले आहेत, अनेक प्रकारच्या मोठ्या घटना वाढलेल्या आहेत। तर मी हीच विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत, आम्ही सर्व जळगाव शहर महाराष्ट्र सैनिक आम्ही हीच विनंती करतो श्रीकांतजी धिवरे साहेबांना, आम्ही हीच विनंती करतो पोलीस प्रशासनाला, आपण अवैध धंदे बंद करा। आपण तात्काळ एक पोलीस कॉन्स्टेबल असो, पोलीस कर्मचारी असो, त्याने सिंगमच्या रूपात येऊन जळगाव शहरामधले सर्व अवैध धंदे जेही असतील, अवैध धंद्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, त्या तात्काळ बंद होणं गरजेचं आहे। यामुळे युवा वर्ग चुकीच्या मार्गाला जात आहे आणि जळगाव शहर आणि जळगाव जिल्हा रक्तरंजित होत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हीच विनंती करते की तात्काळ अवैध धंदे पुनश्च सांगतो बंद करा, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यावरती मोठं आंदोलन उभारणार येणाऱ्या वेळेमध्ये। नमस्कार, जय महाराष्ट्र। तुम्ही आज पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेले, काय विषय होता?
जळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारी व अवैध धंद्यांमुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आपण निवेदन दिलेलं आहे. 2-3 दिवसापूर्वी समाज माध्यमांवरती बातम्या व्हायरल होतात की आंबेडकर मार्केट या ठिकाणी अवैधपणे सट्टा सुरू आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला काही कागदपत्र बनवण्यासाठी जात असतात. बांधकाम विभागाचं तिथं ऑफिस होतं, त्या ठिकाणी काही सेतूचं काही काम करतात, त्या ठिकाणी महिला असतात. परंतु त्या ठिकाणी सट्टा एवढ्या मोठ्या प्रमाणात चालतो की त्या ठिकाणी ते लघुशंका करण्यासाठी पण तिथंच जात असतात आणि त्या ठिकाणी येणं जाणं ते म्हणजे तिकडनंच असतात. कोण कशा रूपामध्ये येतात ते काही माहिती नाही. परंतु त्या ठिकाणाचा सट्टापट्टा हा कायमस्वरूपी बंद व्हायचा. हा फक्त आंबेडकर मार्केटचाच विषय नाही की रामानंद नगरचा जो घाट आहे त्या ठिकाणी जो घाटच्या बाजूला किनाऱ्यावरती ग्रीन शेड लावून ते बिनधास्तपणे सट्टा घेत असतात. काही कोल्हेज परिसरामध्ये तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये. परंतु एक महत्त्वाची जागा अशी की जे गुजरात पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी उड्डाण पूलच्या बाजूला त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशनचे यांची गाडी रोज ये जा करते. त्यांना त्या बाजूला दिसत नसताना हा आमचा मोठा प्रश्न निर्माण होतो. का तिथे ते कानाडोळा करून ते सरळ जात असतील की यांचं काही देवाणघेवाण त्या ठिकाणी सुरू असेल म्हणून ते त्यांना बोलत नसतील. तर आम्ही आता पोलीस अधीक्षक दिवरे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं 10 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण जळगाव शहरातील अवैध धंदे आपण तात्काळ बंद करावे, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठं आंदोलन उभं करणार आहे.